जो तुम्ही समुद्र बघता अथांग असा समुद्र त्याच्या मधोमध उभा आहे तो अर्नाळा किल्ला आणि आज आपण जाणार आहोत अर्नाळा किल्ल्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी आहे विकास आणि प्रतिबिंबमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आलो मी शहराच्या गर्दीतून आणि गोंगाटापासून थोडंसं दूर अशा ठिकाणी जिथे समुद्रामधोमध एक ना मोठा गाजावाजा ना मोठी गर्दी, परंतु इतिहास मात्र खोल आहे. तर आज आपण चाललो आहे अर्नाळा किल्ल्याकडे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अर्नाळा किल्ल्याला जायचं असेल तर तुम्हाला विरारला यायचं आहे आणि विरारला तुम्हाला इथे सबवेच्या समोर यायचं आहे. हा जो सबवे दिसतो तुम्हाला पाठी, तर इथून आला तर समोर सरळ आपलं तुम्हाला वेस्टला बाहेर पडायचं आहे. वेस्टला बाहेर पडलात तर समोर तुम्हाला बस भेटतील. तर मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं ते. चला जाऊ. अर्नाळ्याला जा तुम्ही, आम्हाला किल्ल्यावर जायचं आहे. किल्ल्यावर जायचं ना. पहिले मेन स्टँडला उतरा, तिकडनं मच्छी मार्केटकडे मेन स्टँडला उतरा, तिकडनं राईटच्या साईडनं सरळ जावं तुम्ही. म्हणजे अर्नाळ्याच्या बीचला जायचं नाही पाहिजे. बीचला नाही जायचं. ओके. मच्छी मार्केट आहे ना, तिकडे उतरायचं, राईट मारला ना जाईल तिकडे. अच्छा, मच्छी मार्केटच्या इथं उतरू का? म्हणजे पुढे जाऊ नको स्टेशनला. नाही बीचकडे नका जाऊ. ओके ओके, मच्छी मार्केट. ठीक आहे चालेल, थँक्यू. तो वसई विरार. हाँ, किधर जा रहे किधर? अभी किल्ला अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला इथे बसला गेला बस लागेल ही. आता विचारा ना कोणती आणि बस कोणती इथं लागलं बोर्ड नाही लागले. आहे. बोर्ड नाही लावलं, त्यांना विचारा मग इथून अर्नाळा किल्ला जायचं. हां, इथं अर्नाळ्याची लागेल नाही, तिकडे लागले. हां चला काय हो काय तो. तर मित्रांनो, तुम्हाला इथे यायचं आहे. समोरून तुम्ही चालत आलात की तुम्ही इथे याल सरळ आणि इथे तुम्हाला बस भेटतील तुम्हाला अर्नाळ्याला जायला बघा. तर चला जाऊया आपण आता अर्नाळ्याला. तर आता मी इथे मच्छी मार्केटमध्ये उतरलो आहे आणि तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही इथेच उतरा आणि पुढे अर्नाळा स्टॉप आहे, एक स्टॉप पुढे. इथे उतरायचं आहे तुम्हाला आणि इथून तुम्हाला पुढे जायचं. इथून गल्लीमधून तुम्हाला जायचं. तर मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं. चालेल. कुठले तुम्ही? इथलाच मी. इथेच राहता? हो. अच्छा, अर्नाळा केला तिथूनच जायचं ना आपल्याला? तो पुढचा रस्ता ना, हां. बाई बघायची गरज नाही. ओके, ही रिक्षा चालली तिथूनच ना सर? हां बरोबर. ओके ओके चला. सरळ जायचं. म्हणजे काही रस्ते दिसतात. हां, हां. कुठेच जाऊ नको. ओके. सरळ रस्ता सोडूच नको. समुद्र डायरेक्ट त्या जेटीवर जाशील तू. ओके, डायरेक्ट जेटीवर. डायरेक्ट. आणि त्या जेटीवरून तुला मग बोटीत चढायला पण बरं पडेल. ओके, किती वाजेपर्यंत बोट चालू असतात म्हणजे असं? संपूर्ण दिवस चालेल. पूर्ण दुपारी पण चालू असतात? हो. ओके टेन्शन घेऊ नको तू. ओके ओके चालेल चालेल. सावकाश आरामशीर तुला जे काय करायचं आहे ना हां, ते व्यवस्थित करून घे. हो 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 तुझ्या चालेल. मनालाही आनंद आणि दुसऱ्यालाही आनंद देशील. हो 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 नक्की. थँक्यू. चला. चला थँक्यू. तर हे काका आपल्याला भेटले. त्यांनी पण आपल्याला सांगितलं की याचं सरळ जायचं आपल्याला. तर चला जाऊया आपण. तर आता मी ह्या गल्लीमध्ये आलो आहे आणि ह्या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं आहे. बाकी कुठे तुम्हाला इकडे तिकडे फिरायचं नाही आहे. तुला सरळ रस्त्याने चालत यायचं आहे आणि तुम्ही मग इथे बाहेर पडाल आणि इथूनच तुम्हाला अर्नाळ्याला किल्ल्याला जायला तुम्हाला इथून रस्ता आहे. होऊ शकता इथे तुम्ही. तर मित्रांनो, हे असं एक ठिकाण आहे जिथे समुद्र आणि इतिहास एकत्र भेटतात. आणि माझ्या मागे जो तुम्ही समुद्र बघता अथांग असा समुद्र त्याच्या मधोमध उभा आहे तो अर्नाळा किल्ला आणि आज आपण जाणार आहोत अर्नाळा किल्ल्याकडे. आणि त्यासाठी आपल्याला घ्यावी लागणार आहे एक छोटीशी बोट सफर आणि ह्या बोटीतून आपण आज जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही बोट. हां आणि काका बोलतात आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये. हे बघा, तुम्ही तिकडे किल्ल्यावरचेच का? त्याच गावचे? अच्छा, इथे अर्नाळ्याचेच पण. तिकडे थाली घेऊन गेले ॲक्च्युली. बरोबर. हां हां हां, ते म्हणजे आईला थाली घेऊन गेले. ओके ओके तिकडनं आम्ही थाली घेतली आम्ही आता घरी चालू जेवायला. बरोबर. ओके ओके चालेल चालेल. चला, मी पण जातो आता थोडा अर्नाळा किल्ल्यावरती बघायला. अर्नाळा चला आपण जाऊया आता. बोटीकडे काका बोलवत आहेत. अरे काका आहे, त्यांच्या बोटीतून आपण जाणार आहोत. तर पाणी भरपूर आहे. शूज वगैरे घालून तुम्ही येऊ नका. हे पकडा, कॅमेरा पकडा. सावकाश. आता मी बसलोय बोटमध्ये. समुद्रात बोट सफर एक वेगळाच अनुभव आहे ते बोट सफरीचा. पण तुम्ही पण या आणि बोटमध्ये प्रवास करून बघा कसा होईल. आणि बोटमध्ये प्रवास करताना असं मला वाटतं की आपण काहीतरी एक वेगळ्या अनुभवासाठी चालतो किल्ल्यावर जाताना. माझ्यासोबत भावना किती होत आहे. म्हणजे हा बोटमध्ये जास्त गर्दी नाही कारण ही मेन बोट नाही आहे. त्यांचा
इथं गाववाल्यांच्या बोटमधून चालतंय. हे बोटवाले या काकांनी मला जायला हे दादा आहेत त्यांनी मला बोट दिली. तर ह्या बघा बोटी चालल्या आहेत सगळ्या. हे पण लोक आले राहणार किल्ल्यावर. हा? ही फेरी बोट आहे ना. हां, ही फेरी बोट आहे, तिथून लोक वगैरे येतात. आणि यांची पण आता आपण आलो आहोत किनाऱ्यावरती. तर चला जाऊया. तुम्हाला पण घेतलंय ना व्हिडिओमध्ये. चष्मा सोडूच नको, चष्मा पहिला घ्यायचं. चष्म्याला हात मला उपयोग माझ्या भाऊची. चला चला सर्व उतरत आहेत बोटीमधून. या पोरानं घ्या रे, एक एक पोरानं घ्या रे. इथे पाणी भरपूर आहे, बोट हालते एवढी. हे माझ्याकडे चला बोटीतून उतरूया. आईला खूप पाणी आहे भाई. चला थँक्यू दादा. तर दादाने आपल्याला सोडलेला आहे इथं बोटीमध्ये. ही फेरीवाली बोट नव्हती, त्यांची पर्सनल बोट आहे. हां, प्रायव्हेट आहे आणि त्यांनी आपल्याला इथं सोडलेलं आहे. म्हणजे अशी चांगली चांगली लोकं तुम्हाला भेटतील प्रवासामध्ये. तर तुम्ही पण त्या बोटीचा अनुभव घेऊ शकता येऊन. आणि आता आपण आलो आहोत किल्ल्यावरती, किनाऱ्यावरती आलो. इथून किल्ला आता थोडासा 5 मिनिटावरच लांब आहे. त्याचा झूम तर कुठं राहिला होता. तेव्हा तिकडून आपल्याला हात करतायत. खूप लोक आहेत इथे, म्हणजे चांगली चांगली तुम्हाला इथे मदत करतात प्रवासामध्ये. आणि त्यामुळेच तर प्रवासाची मजा अजून. प्रतिबिंब, हां प्रतिबिंब चॅनलचं नाव आहे आपल्या. तुम्ही कुठले इथलेच ह्या गावचेच आहे? तिथे किल्ल्यातलेच आहे तुम्ही? बघा इथे इथे ते गाव पण आहे, एक सुंदर असं गाव पण तुम्हाला भेटेल. आणि किल्ल्यावरची लोकं पण बघा आपल्याला भेटेल. आणि खूपच सुंदर अशी मदत करणारी माणसं तुम्हाला भेटतील इकडे. तर चला जाऊया आपण अर्नाळा किल्ल्याकडे. तर आता आलो मी अर्नाळा किल्ल्याच्या गेटच्या समोर. आणि पाहू शकता समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बनवला गेला होता. आणि इथून तुम्ही समुद्रसुद्धा पाहू शकता वरतून.